झोपलेला धनगर कधी जागा होणार? प्रश्न पडलाय. ऐकायला भेटलंय दीपक भाऊ बोराडे यांची तब्येत खूप खालावली आहे. 8 का 9 दिवस झाले सतत धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण भेटावं यासाठी मुंबईमध्ये आझाद मैदानावरती आंदोलन सुरू आहे. अजूनही सरकार हालचाल करत नाहीये. धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यासाठी, प्रमाणपत्र वाटप करण्यासाठी, त्या आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी अजूनही सरकार कोणतेही पाऊल उचलत नाहीये. मग मला प्रश्न पडतो, झोपलेला धनगर जागा कधी होणार आहे? दीपक भाऊ बोराडे यांनीच काय ठेका घेतलाय का? अरे हो ना जागे. दीपक बोराडे हा मुंबईत आंदोलनाला बसलाय तो फक्त आणि फक्त तुमच्या लेकरांच्या भविष्यासाठी. येणाऱ्या काळामध्ये तुमच्या लेकरांचं आयुष्य चांगलं व्हावं यासाठी दीपक भाऊ बोराडे मुंबईमध्ये आंदोलन करतायत. मग तुम्हाला जाग का येत नाहीये? अरे जे काही तुम्ही कामं करत असाल, हातातली कामं सगळे द्या ना सोडून. 10 दिवस शेतात नाही गेलं काय नुकसान होईल? पण एकदा जर आहे ना, एकदा एसटी प्रवर्गातून तुम्हाला आरक्षण भेटलं ना, येणाऱ्या कित्येक पिढ्यांचं, तुमच्या लेकरांचं भविष्य उज्ज्वल होईल. हे कधी कळणार आहे? झोपलेल्या धनगरांना जागं व्हावंच लागेल. तेव्हा कुठंतरी अंमलबजावणी होईल एसटी प्रवर्गाची, आणि तेव्हा कुठेतरी तो जी आर निघेल, तेव्हा कुठेतरी तुम्हाला आरक्षण भेटेल, तेव्हा कुठेतरी तुमच्या लेकरांच्या भविष्याचं कल्याण होईल. आणि यासाठी रस्त्यावर यावंच लागेल. हे सरकार तुम्हाला माहिती आहे निर्दयी आहे. कित्येक पटीनं मराठा समाज मुंबईत गेला होता तेव्हाही या सरकारने असंच केलं. पण मराठे ठामपणे उभा होते. मुंबई जाम केली होती. तुम्ही कधी करणार? दीपक भाऊ बोराडे लढतोय तुमच्यासाठी, आणि जर तुम्ही साथ नाही देणार, कशी होणार मग त्या आरक्षणाची अंमलबजावणी? यासाठी धनगर बांधवांनो रस्त्यावर यावं लागेल. आणि या ना, द्या ना, जे काही तुम्ही कामं करताय ठेवा ना थोडे बाजूला. अरे तो माणूस तिकडं लढतोय यार तुमच्यासाठी. तब्येत खालवली आहे. आणि काय असतं माहिती का? कुणी ना कुणी, एक लक्षात ठेवा, 2026 सुरू आहे. आजच्या युगामध्ये कुणीही कुणासाठी लढत नाही, एवढं लक्षात ठेवा. पण तो माणूस स्वतःचं घरदार सोडून, स्वतःची बायको, स्वतःची लेकरं सोडून लढतोय तुमच्या लेकरांसाठी. मग तुम्हाला फक्त त्याच्या पाठीमागे उभा राहायला काय जातं यार? धनगर बांधवांनो अजूनही सांगतोय, वेळ गेलेली नाहीये. सरकार 100% घाबरणार. तुम्हाला आरक्षण सुद्धा 100% भेटणार. फक्त आणि फक्त तुम्हाला मुंबईमध्ये आझाद मैदानावरती जे काही आंदोलन चाललंय त्या आंदोलनाच्या पाठीमागे ठामपणे उभा राहावं लागेल. नेतृत्व आहे ना, नेतृत्व, तेव्हाच तुम्हाला सगळ्या मागण्या पूर्ण करून देऊ शकतं, जेव्हा नेतृत्वाच्या पाठीमागे तुम्ही खंबीरपणे उभा राहाल. असं नाही होणार भाई. धनगर समाजाने झोपलेला जो धनगर आहे ना, जागे व्हा आणि जागे होऊन आरक्षणाच्या